तर आज मी आमच्या शेतावरती जात आहे. डोक्यावरती काय आहे माहिती तुम्हाला आहे. तर भात झोडायचा आहे. तर हा एकदम 2 किलोमीटर अंतरावर मला डोक्यावरती न्यावं लागेल. तर तिकडे आपले शेत लांब आहे भरपूर तिकडे. तर इकडे तुम्ही बघू शकता किती मतलब काजूची झाडं आहेत, त्यांना मोहर आलेला आहे. इकडे सर्वीकडे काजू आहेत. काजू लागल्यावरती आपण ते खातो. तर भात झोडायचा आहे. तर रात्री 4 वाजता आपल्याला भात झोडावा लागेल. रात्रीच उठून आपण भात झोडायला सुरुवात करणार आहोत. आणि डोकीला भरपूर लागतं इकडे. तर मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी नका बघू, कारण जे मी काय करतो तुम्हाला शिकण्यासारखं काय देखण्यासारखं तुम्हाला चांगलं वाटतं, म्हणून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी नका बघू. कारण शेतकऱ्याची जिंदगी तुम्ही बघू शकता कशी असते. आणि शहरातल्या मुलांनी जर डान्स केला तर तुम्ही त्याला भरपूर लाईक सबस्क्राईब करता, पण शेतकऱ्याचे भविष्य तुम्हाला माहीत नसतं ते कसं असतं. ते दिवसाना त्याला खूप मेहनत करावी लागते. बघू शकता इकडे वाघ बिबटे वगैरे असतात. ही आपली शेतावरती जाण्याची वाट आहे. मित्रांनो, डोक्यावरती खुर्ची आहे ती जवळजवळ 25 किलो असेल, कारण ती भरपूर माझी मान वाकडी झालेली आहे. आणि आपण हळूहळू ती शेतावरती नेऊ. याच्यावरती भात झोडण्यासाठी काम पडतं म्हणून आपण नेतो. आणि आल्यानंतर आपण गावातच त्यांना ही खुर्ची आणून. बघू शकता मित्रांनो, ही तूर आहे, हिरवीगार तूर. याच्या शेंगा भाजून एकदम भारी लागतात. आपल्या शरीराची अति पौष्टिक आहे ही तूर. देशी भाजी डाळ. बघा इकडे सर्वीकडे तूर आहे ही. तर मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे की माझ्या चॅनलवरती 40 सबस्क्रायबर झाले. तर तुमचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद करतो. कारण आपला मिस्टर बीस्ट तुम्ही ओळखत असाल, त्याच्या एका वर्षाला म्हणजे 26 सबस्क्रायबर झाले. आणि आता बघितलं तर 450 मिलियन सबस्क्रायबर झालेले आहेत. तर त्यांनी काय केलं हे नाही मला माहीत, पण तुम्ही मला पण नक्की सपोर्ट करा. कारण या चॅनलवरती शेतकऱ्याचे जे काही अनुभव आहेत, जे काही गोष्टी घडत आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती देखायला भेटणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आपण इथेच एंड करू, कारण याच्यावरती शेत जवळ आलेले आहे आणि इथे मी व्हिडिओ काढू शकणार नाही, कारण नवीन क्रिएटर असल्यामुळे जरा लाज येते. तर चला तर बाय. इकडे आपलं आता जवळच शेत आहे इकडे वरती. तर बाय.